भेटले तर खा. व्हिडिओ करून बस. इथे कालभैरवाचे मंदिर आहे. इथे महाकाली देवी मंदिर. हे बघा सुंदर अशी गाय आणि तिचा बछडा. हे बघा सुंदर अशी जीवदानी देवीची बहीण बारोंडा देवी. नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉड कॉलनी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण जाणार आहोत जीवदानी देवी मंदिरात आणि तिकडे काय काय डेव्हलपमेंट झाली ते तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण मी आता 6 ते 7 महिन्यानंतर जातोय तिकडे. तुम्हाला तर माहिती आहे काही ना काहीतरी काम वगैरे चालू असतं. भक्तांसाठी जेवढ्या सोयीसुविधा करता येतील तेवढं तिकडची ट्रस्ट करत असते. तर आता आपण बघूया काय सोयीसुविधा नवीन चालू करण्यात आलीत. बघा विरार स्टेशन करून 2 मार्ग आहेत. आपण 5 पायरी मार्गाने जाणार आहोत आणि तिकडे एक सहकार नगर मार्ग. आपण पायथ्याशी आलोय. त्याच्या आधी बघा इथे मंदिर आहे, त्याचे पहिले दर्शन घेऊया आपण. हे बघा पहिले इथे दर्शन घेऊ, त्यानंतर आपण वरती जाऊया. हे बघा सुंदर असे देवी देवता आहेत. त्याकडे बघा कुलस्वामिनी, तुळजाभवानी, नंतर जीवदानी मातेचा फोटो आहे. पायथ्याच्या सुरुवातीलाच जीवदानी मातेचा फोटो आहे. ते त्या साईडला मंदिर आहे. आता आपण वरती जाऊया. लांबून येणाऱ्या भक्तांसाठी बघा मंदिराच्याच खाली बांधलेले आहे एक हॉल. तिथे तुम्ही अंघोळी वगैरे करू शकता आणि ज्यांना बकरा वगैरे किंवा काही मान नवस लावलेला असतो ते द्यायचे असेल तर इथे तुम्ही देऊ शकताय. बघा तर मंदिराच्या साईडला जागा ठेवलेली आहे. आता आपण चाललोय वरती. तर आज आपण इथून 5 पायरी या रोडने जातोय. जीवदानीला जाण्यासाठी मुख्यतः 2 रोड आहेत, एक 5 पायरी आणि एक सहकार नगर. तिकडून तुम्ही जाऊ शकता. सहकार नगरवरून 1400 पायऱ्या आहेत. इथून थोड्या कमी पायऱ्या आहेत. हे बघा पण इथून लवकर जातो माणूस. 5 पायरीचा रोड आहे. हा 2 रोड आहेत मुख्यतः जाण्यासाठी. आपण तिघं चाललो आहे. गर्दी तुम्हाला कमी दिसेल कारण आज हनुमान जयंती आहे. आज हनुमान मंदिरात गर्दी असणार. तर बघूया आपण वरती जाऊन. पण खूप दिवसानंतर चाललो इकडे. गरीब कसा चालतोय. आता इथून थांबणार आहे तो, त्याच्यामुळे आम्हाला थांबायला लागलं इथं. आज चालत चाललो आहे मी. हे बघा विरार शहराचा कसा व्ह्यू दिसतोय वरून जीवदानी आईच्या इथून. तेव्हा पूर्ण विरार शहर दिसतोय इथून वरून डोंगरावरून. बघा कसला व्ह्यू आहे. पावसातून तर एक नंबर असतो हा व्ह्यू. इथे जायचं आहे आपल्या डोंगरात. हे बघा अशी प्रॅक्टिस चालू आहे. इथे पण तुम्हाला देवताचे दर्शन घेता येईल. तर आपल्याला वरती जायचं इथून. इकडे विभाग असला दिसतोय त्या साईडने. तर तिथं शिड्या झूम करून दाखवतो तुम्हाला. तेव्हा तिथे तिकडून आपण सुरुवात केली. तेव्हा या साईडने असं यायचं आहे. तिकडून वरती जायचं आहे आपल्याला. अजून थोड्या शिड्या आहेत. बघा कसला व्ह्यू दिसतो इथून पुन्हा. इथे पूजेचं सामान घेऊ शकता. ओटी वगैरे बघा, ओटी वगैरे आहे तिथे 100 रुपयापासून दुकान चालू झाले. आपण मेन गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत थोड्या टायमाने. बघा इथे पण थोडा डेव्हलपमेंटचा काम चालू आहे. तुम्ही जीवदानी देवीला आलात तर काही ना काहीतरी डेव्हलप झालेलं असतं. ही त्या मंदिराची खासियत आहे की काही ना काहीतरी डेव्हलप आणि श्रद्धालूंसाठी सेवा चालू केलेल्या असतात इथे. तुम्हाला माहिती आहे पहिले लिफ्ट नव्हती, आता रोपवे वगैरे सर्व चालू केलं आहे. लिफ्ट तेव्हा वरती बघू शकता काम चालू आहे पूर्ण. त्या साईडला बघा हे नवीन चालू झाले. पहिले इथून सीधा होता. हे बघा या साईडला, त्या साईडला जायचं. नंतर आता बघा इथून चालत जायला लागतं आपल्याला. इकडे वरती बघू शकता तेव्हा चालू केलं. जे खाली होतं ते वरती चालू केलं. बघा
गर्दी जास्त झाल्यानंतर लाईनी कशा मॅनेज करायचं त्यासाठी बघा इथे बनवलं पूर्ण. आता वरती जाऊया. तर थोड्या टायमा आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत. बघूया तिथे फोटोग्राफीला आपल्याला अलाउड तर नाही, तरी बघू आपण इथं. या साईडनी लांबून तुम्हाला दाखवतो. हे बघा तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे मोबाईल ठेवला होता खिशामध्ये. हे बघा इथून तुम्हाला देवी दिसेल, थोडी क्लिअर दिसेल तुम्हाला. थांबा थोडा टाईम वेट करा तुम्ही. सुंदर अशी देवीचे तुम्हाला दर्शन घेता येईल इथून. जीवदानी देवीचे घर बसल्या. आपला व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर आपल्या मित्रांनाही पाठवा. बघा देवीचे दर्शन झाले असेल तुम्हाला आता. कशा सुंदर तऱ्हेने देवीला सजवली जाते नेहमी इथे. तुम्ही यांच्या इंस्टाग्राम पेजला वगैरे व्हिडिओ बघत असाल. बघा आता तुम्हाला क्लिअर दिसेल फोटोच्या माध्यमातून. अलाउड नाही तरी मी दिसेल तेवढं तुम्हाला दाखवतो. इकडं आपण दर्शन घेऊन आलोय. ते प्रसाद वगैरे भेटतं त्या साईडला दाखवतो. इथून तुम्हाला लिफ्टने जायचं आहे. बघा इथून लिफ्टने जाण्यासाठी रोड आहे खालून. तर आपल्या वरती जायचे 2-3 देवाचे मंदिर आहेत, ते घ्यायचे आपल्याला. हे बघा हे बघा या साईडनी रोपवे आहे. नंतर बघा कसा व्ह्यू आहे. काहीतरी नवीन चालू आहे. हे बघा बाहेरगावी कसं दिसतं आपल्याला काचेतून बघू शकता खाली. त्या टाईपमध्ये आता इथे नवीन चालू आहे काहीतरी. बघा बरीच डेव्हलपमेंट चालू आहे. त्यानंतर आपण वरती आलो आहे. इथे पण मंदिर आहेत 2-3, त्यांचे दर्शन घेऊ आपण. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात ते नवीन वगैरे काय सुरू झाले ते दाखवायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला. ते बघा इथे आहे बारोंडा देवी, जे की जीवदानी आईची देवी आहे. त्या मंदिरात पण आपण गेलो आहे ना. आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत त्याचे पण, बारोंडा देवीच्या मंदिराचा. तोही जाऊन तुम्ही नक्की बघा. तेव्हा सुंदर अशी मूर्ती आहे बारोंडा देवीची. बारोंडा देवी म्हणजे देवी जीवदानी मातेची बहीण. बघा तिचाही मंदिर आहे. पिंजरा होता ज्यात तुम्ही पक्षी बघायचात, ते आता बंद करून टाकले. या साईडला होता पूर्ण पिंजरा, तो बंद करण्यात आले. आपण खालच्या साईडला जाऊया, तिकडे बघूया, तिकडे आपण दर्शन करू. हे मेन मंदिर आहे, तिथे आपण जाऊया. त्याच्या आधी बघा इथे गडाखाली गणेश मार्ग, तो पण आता थोडा बंद करण्यात आला आहे. त्यानंतर इथे बघा आपण आतमध्ये जाऊया दर्शन करायला. बघा गाय, ते तुम्हाला माहिती आहे जीवदानी देवीचा जो इतिहास त्यात तुम्हाला समजलं असेल गायीचे महत्त्व. तर आपण दर्शन करूया गायीचे. तुम्हाला बोललो ना दुसरा मार्ग आहे सहकार नगर, त्या साईडनीच लिफ्ट येते, ती तुम्हाला दाखवतो. लिफ्ट ट्रेन चालू आहे ते या साईडने दाखवतो तुम्हाला. इथून चालत पण तुम्ही येऊ शकता. दुसरा रूट आहे, आपण दुसऱ्या रूटने आलो आहे. खाली तर तुम्हाला दाखवतो जिथून चालू आहे. हे बघा इथून लिफ्ट येतात वरती या पॉईंटवरून. या साईडला बघा जे ग्राउंड दिसतोय तिथे बस पार्किंगला वगैरे जागा आहे. साईडला पण मंदिर आहे. बघा इथे पैसे चिकटवतात, लहानपणी आम्ही चिकटवायचो. बघा इथे कालभैरवाचे मंदिर आहे. इथे महाकाली देवी मंदिर. गाडीचा वाहन आहे. हे बघा इथे मुंडन वगैरे केलं जातं. नवसाचे मुंडन केले जाते इथे. बघा आज गर्दी थोडीफार कमी आहे, कारण आज हनुमान जयंती आहे आणि आपण सकाळ आलो आहे. आता आपण जाऊया, ही एक्झिट आहे. बघा एक्झिट हे आहे. आता 2-3 रस्ते नवीन झालेत, नाही काही आधीचे रस्ते बंद झालेत. ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेत मी. कसला व्ह्यू दिसतो बघा वरती. सुंदर असा कलश आहे देवीच्या मंदिराचा. यायचा मोबाईलवरच. खा बाबा खा, भेटले तर खा. सुंदर सुंदर जीवदानी मातेच्या मूर्त्या आहेत, छोट्या मोठ्या. बघा हे बघा
देवारात वगैरे ठेवण्यासाठी पण आहेत मूर्त्या. तर हे बघा समोर सुंदर असे मूर्ती आहेत, फोटो देवीचे, जीवदानी देवीचे. चला फायनल चाललोय आपण घरी. तर आज आपण आलेलो जीवदानी देवीच्या मंदिरात. जीवदानी देवीच्या मंदिरात काय 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 डेव्हलपमेंट चालू आहे ते तुम्हाला मी दाखवलं. असं एकमेव मंदिर आहे जिथे काही ना काहीतरी डेव्हलपमेंट चालूच असते. भक्तांसाठी सुविधा वगैरे सर्व नवनवीन करण्याचा प्रयत्न केला जातो या संस्थानाकडून. त्या मंदिरात तुम्ही आलात तर कमेंटमध्ये नक्की सांगा कसे वाटले जीवदानी देवीचे मंदिर, कारण मुंबईवासी खूपच या मंदिरात येत जात असतात. तुम्ही पण नक्की या मंदिरात या आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.